10 वर्षात सरकारने एक आढावा घ्यावा, आयोग नेमावा. त्या आढाव्यात जर सरकारला वाटलं की समाज सुधारलेला आहे तर राजकीय आरक्षण बंद करावं. परंतु शैक्षणिक आरक्षण आणि सामाजिक आरक्षण यासाठी कुठलीही कालमर्यादा नव्हती. देवेंद्र फडणवीस सारखा माणूस, ज्यांचे भक्तुल्य फडणवीस फार चाणक्य आहेत वगैरे सांगतात, या गावठी चाणक्यांनी जरा अभ्यास करावा आणि हे समजून घ्यावं की सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाची कुठलीही कालमर्यादा नव्हती. आता राहिला प्रश्न राजकीय आरक्षणाचा, जे 10 वर्षांसाठी होतं आणि फडणवीस साहेब म्हणतात की त्याची कालमर्यादा मोदी आणि वाजपेयींनी वाढवली. तर दादा हो, नीट समजून घ्या, घटना अंमलात आली 1950ला. म्हणजे कालमर्यादा 10 वर्षांनी कधी संपते? 1960ला. 60ला मोदी राजकारणात होते का? अरे 1960ला तर कुठतरी चहा विकत असतील ना? 60ला होते का ते? बरं 60ला वाजपेयी जे असतील, पण 60ला भाजपाची सत्ता होती का? मग 60ला कुणी वाढवलं? ते काँग्रेसच्या काळात वाढलं. पुन्हा 10 वर्षांनी 70 आलं. 70ला होती ह्यांची सत्ता. 70ला पुन्हा काँग्रेसने वाढवलं. 80ला होती यांची सत्ता. 90ला, 2000ला. म्हणजेच फडणवीस साहेब किती बेमालूम खोटं बोलतात, किती रेटून खोटं बोलतात. आणि त्यांना वाटतं की आपण जे गोड गोड आणि अत्यंत अनुनासिका स्वरात जे काही सांगत आहोत हे आमल्यालाच किती कळते असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहीत नाही की फुले, शाहू, आंबेडकर, चारवाक, बसवेश्वर, संत कबीर आणि प्रबोधनकारांच्या विचारांवर चालणारी एक पिढी अशी तयार झाली आहे जी देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा 100 पट अधिक ताकदीने अभ्यास करते आणि अभ्यास करून मांडते की देवेंद्रजी तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही सर्रास खोटं बोलताय की 10 वर्षाची आरक्षण मर्यादा ही मोदी वाजपेयींनी नाही वाढवली. तुम्ही उलट आरक्षण सगळ्यांचं संपवायला बसलात. आता ज्या पद्धतीची नाटकं या सगळ्यांची चाललेली आहेत ते असलेलं सगळ्याच वर्गाचं आरक्षण बंद करण्यासाठीची नाटकं चालली आहेत. दादा हो, जेव्हा धनगर समुदाय आरक्षण मागतो, मातंग समुदाय आरक्षण मागतो, मराठा समुदाय आरक्षण मागतो, ओबीसी आरक्षणाच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी भांडतो, हे सगळं इकडे चालू आहे. अरे पण हे आरक्षण मागताय कशासाठी? नोकऱ्यांच्यासाठी. नोकऱ्या शिल्लक कुठं राहिल्या? बार्टी असेल, सारथी असेल, आता आरटी सुरू होतंय. या सगळ्यांमधल्या ज्या नोकर भरत्या आहेत त्या आउटसोर्सिंग न होत आहेत. आता तर सरकार नवा GR काढायला बसलंय की पोलीस भरती सुद्धा आउटसोर्सिंग पद्धतीने करून घ्यायची. सर्व प्रकारच्या सिक्युरिटीज या आता वेंडर सिस्टीमने होत आहेत. सगळीकडच्या नोकर भरत्या या आउटसोर्सिंगने. हे जे सतत पेपर फुटत आहेत, आरोग्य सेवेचा पेपर असेल, तलाठ्याचा पेपर असेल, कुठला वैद्यकीय खात्याचा पेपर असेल, हे सगळे पेपर का फुटतात? कारण या सगळ्या परीक्षा आउटसोर्सिंग पद्धतीने घेतल्या जात आहेत. MPSC अर्थात राज्य लोकसेवा आयोगाला दुबळं करण्याचा प्रयत्न चालू आहे. जर सगळीकडे आउटसोर्सिंग चालू आहे तर सरकारी नोकऱ्या शिल्लक कुठं राहिल्या? भांडताय कशासाठी? खाजगी विद्यापीठ विधेयक पारित करून घेतलं सरकारने तिकडे पार्लमेंटमध्ये. आपण आरक्षणासाठी भांडत होतो, तेवढ्या वेळात मोदी आणि गव्हर्नमेंटने खाजगी विद्यापीठ विधेयक पारित केलं. हे खाजगी विद्यापीठ विधेयक म्हणजे काय? म्हणजे समजा तानाजी सावंतांचं शिक्षण संस्थांचं जाळं आहे, विखे पाटलांचं शिक्षण संस्थांचं जाळं आहे, तर ज्या मोठमोठ्या शिक्षण संस्थांचं जाळं आहे त्यांना त्यांचा खाजगी विद्यापीठाचा दर्जा मिळेल आणि खाजगी विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर तिथे भरण्यात येणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा यासाठी आरक्षण नियम लागू नसेल. काय भांडतोय आपण? कशासाठी भांडतोय? अरे जर तुमच्या जागाच शिल्लक नाहीयेत, बरं याच्यावर बोलावं कुणी? तर याच्यावर बोलण्यासाठी मुळात तुमचा व्हॉइस तर पाहिजे. तर तुमचा व्हॉइस नाहीये.
नवनीत राणासारखा एखादा कॅन्डिडेट भाजपा निवडून देते राखीव जागांमधून, आणि तो कॅन्डिडेट इथल्या मागास प्रवर्गाचे प्रश्न मांडण्यासाठी एनर्जी खर्च करत नाही. तो कॅन्डिडेट काय म्हणतो, मला मागासांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, मला मतदारसंघाचे प्रश्न सोडवायचे नाहीत, मेळघाटाच्या कुपोषितांबद्दल बोलायचं नाही, काही बोलायचं नाही. काय करायचंय, फक्त मला जायचंय मातोश्रीच्या समोर जाऊन हनुमान चालीसात म्हणायची. लक्षात घ्या, चालीसा म्हणणं हा अधिकार आहे, समजूच शकते मी. तो म्हणा न म्हणा तुमचा तुमचा भाग आहे. ज्याला जे करायचे, प्रार्थना, नमाज, प्रे, जे करायचे ते करा, तो काही मुद्दा नाहीये. पण ते मातोश्रीच्या समोर कशासाठी? मुख्यमंत्र्यांना वेळ मागायची आहे तर मतदारसंघाचे प्रश्न घेऊन वेळ मागा. मुख्यमंत्र्यांनी नाही दिली तर मुख्यमंत्री दोषी असतील. दादा हो, आता इजा झाला, बिजा झाला, तिजा झाला, किमान या वेळेला तरी राखीव मतदारसंघांमधून खऱ्या अर्थाने राखीव प्रवर्गातल्याच लोकांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, ते अधिक महत्त्वाचे आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न झाले पाहिजे. मग उमेदवार कोण असावा? मग गालफाडे उमेदवार असावे का, रणधीर कांबळे उमेदवार असावे का, पृथ्वीराज साठे उमेदवार असावे का, किंवा अजून कुणी उमेदवार असावं का, हा प्रश्न गौण आहे. प्रश्न हा आहे की राखीवसाठीचा उमेदवार हा राखीवचाच असला पाहिजे, तो तिथलाच असला पाहिजे. महत्वाचं की त्याला स्थानिक प्रश्नांची जाणीव असली पाहिजे, त्याला गरिबीची जाणीव असली पाहिजे, त्याला आमचं जगणं कळलं पाहिजे, त्याला आमच्या जगण्या मरणाच्या व्यथा कळल्या पाहिजे. नाहीतर त्यानं आपलं डिवोचा सेंट फासफूस मारायचा आणि इकडून तिकडून यायचं आणि आईट हाणायची. आणि आपण तसेच एकट्याचीच उंच उंच माडी, एकट्याच्याच माडी समोर लांबलचक गाडी, एकट्याच्याच बायकोला सिल्कची साडी, एकट्याच्याच घरी केल्विनेटरचा फ्रीज आणि एकट्याच्याच घरी डायनिंग टेबल, आणि एकट्याच्याच घरी पुरणपोळी, साजूक तूप, घटविंड्या, दूध, दुधावर साय. आणि समाजाचं काय? समाज गेला का सगळा बोंबल. मुद्दा तिथे आहे की या वंचित, या सगळ्या मागास प्रवर्गांचे प्रश्न समजून घेणारा उमेदवार असला पाहिजे. पहिली बाब. दुसरी बाब अशी की मागासांचे प्रश्न काय हे मागासांना तरी कळलंय का, हे फार महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा जे चळवळीत काम करतात, जे जमिनी स्तरला काम करतात, त्यांना ते प्रश्न कळतात. काय प्रश्न आहेत बरं आपले? इकडे ह्या माय माऊल्या बसल्यात सगळ्या. काय प्रश्न आहेत आपले? तर बाया एकाच गोष्टीत खुश, माय आता 1500चा फॉर्म भरायचा आहे की, आणि त्यांनी म्हणलं तर की राखी पौर्णिमेला 3 महिन्यांचे एकदमच येतील आणि मग 4500 आले की झालं माय. आणि काय नाही माय, त्याच्यात मी ती गहू मनी टाकते, मग जरा वाढीवतेच पोत. हा प्रश्न आहे तुमचा, हा मुद्दा आहे तुमचा. माया हो, तुम्ही जरा विचार करायचा. मी मगाशी म्हटलं बैठकीमध्ये, तुम्ही लग्नाला जाता, डोहाळ्याला जाता, कुठं कुठं जाता, तुमचं नातं गोतं तुम्हाला आहेर माहेर करतं की नाही? तुम्हाला आहेर माहेर करताना जर तुमच्या माहेरच्या लोकाने, तुमच्या भावाने, तुमच्या भाऊजाईने तुम्हाला 1500 नाही 1000, 2000ची साडी घेतली आणि तुमच्या लेकराला बोटभर कापड घेतलं नाही, तुमच्या नवऱ्याला कसलाच मान दिला नाही, नेसता तुम्ही साडी? अय नेसता का? अय इकडच्या, मागच्या, आवाज येऊ द्या, इकडच्या, नेसता का? आता विचार करा, शिंदे साहेब म्हणले की तुम्ही लाडक्या बहिणी आहेत. माया हो, तुमचं वय किती? तर काही जणीचं वय 40, कुणाचं 45, 50, 60, 65 आहे की नाही वय तुमचं? शिंदे साहेबाचं वय सध्या किती? तर 60-65च्या मधलं. आता 3 महिन्यात अचानकच शिंदे साहेब म्हणाले माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी. आणि 60 वर्ष कुठं होत्या मग? 60 वर्ष ह्या बहिणी नव्हत्या होय? बहिणी नव्हतात तुम्ही 60 वर्ष? तेव्हा कुठे होतात तुम्ही? आणि जर तुम्ही बहिणी असतील तर बहिणीच्या लेकरांच्या शिक्षणाचं काय? खाजगी विद्यापीठ विधेयकासारखं विधेयक पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला सूट देऊन टाकेल आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सारख्या शाळा लाखो रुपयाची फीस उकळतील, जी फीस आपण गोरगरीब जनता भरू शकत नाही. आपल्याला 1500 रुपये कुठं पुरतील माय? लेकराला वर्गात एका वर्षाची शाळेची फीस 4 ते 5 लाख रुपये खर्च चाललाय. 2-3 लाख रुपये शाळेला चालले, त्याच्या रिक्षाला 10-20 हजार रुपये चालले, पुस्तकाचे वेगळे, गणवेशाचे वेगळे, डब्याचे वेगळे, कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यातल्या, आणि त्याचा विचार कोणीच नाही करत.
हा सगळा विचार विधिमंडळात मांडायला कोण मांडू शकतं? तर ज्याने गरिबी बघितली आहे तो मांडू शकतो. जो रोज पिझ्झा बर्गर टोस्ट पाव खातोय त्याला कळणार नाही तो प्रश्न. जो घरात किचन मध्ये पण ज्याची बायको स्लीपर वापरू वापरू मटकू मटकू चपात्या करायच्या चपात्या करायच्या चपात्या करायच्या, त्यांना नाही कळणार तो प्रश्न. हा प्रश्न त्यांना कळेल ज्यांनी गरिबी सोसली आहे, ज्यांनी गरिबी झेलली आहे, ज्यांना कळलंय हे सगळं प्रश्न. माय माऊल्यांनो, हे नीट समजून घ्या की आमचे प्रश्न काय आहेत. तर आमचा प्रश्न हे आहे की आमची ही सगळी जी तरणीबांड पोरं आहेत, या तरणीबांड पोरांच्या बेरोजगार हातांना काम नाही. जाणीवपूर्वक काही लोक त्यांना काम मिळणार नाही अशीच व्यवस्था तयार करतात. ते अशी व्यवस्था का तयार करतात? कारण त्यांच्या राजकीय मोर्चे आणि आंदोलनांना त्यांना ह्या युवा पिढीचं रॉ मटेरियल हवं असतं. झेंडे दांडे घेऊन फिरणारे, झेंडा त्यांचा, दांडा त्यांचा, खांदा तेवढा आपला. घट्टे पडले ना आपल्या खांद्याला, घट्टे पडले राजे हो, मग एक ठरवावं लागेल की खांदा पण आमचा, दांडा पण आमचा आणि त्याला लागलेला झेंडा पण आमचा. ठरलं पाहिजे एकदा. आणि म्हणून महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी मी मघाशीही पत्रकार बांधवांशी चर्चा करताना म्हटलं की केज विधानसभेची जागा ही आमची हक्काची जागा, पण दिवंगत लोकनेते मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी ही जागा आम्ही भाजपला सोडली. त्यांच्या प्रेमापोटी ही जागा आम्ही दिली. आज घडीला दिवंगत लोकनेते हयात नाहीत, मुंडे साहेब हयात नाहीत. मुंडे साहेब ज्या युतीचे शिल्पकार होते ते युती सुद्धा नाही. आणि त्या युतीचा वसा वारसा जपण्यासारखी विचारधारा असणारी, ती जाण असणारी आता ती माणसं सुद्धा नाहीत. आता सगळं ठेकेदारांचं, कमिशनवाल्यांचं, गुत्तेदारांचं युग आहे. अशा सगळ्या ठेकेदारी आणि गुत्तेदारी मोडीत काढायची असेल तर पुन्हा एकदा ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकदीने महाविकास आघाडीकडे त्याची मागणी करेल. आणि त्या मागणीमध्ये इथून काही उमेदवार हे असावेत जे उमेदवार खऱ्या अर्थाने मागासांचे प्रश्न समजून घेतात, ज्यांना हे कळू शकतं की जर आम्ही असे इथून पिंपळ्यापर्यंत गेलो आणि पिंपळ्यावरून जरा खाली गेलो तर तळणीपर्यंतचा रस्ता, आत्ता रस्ता झालाय पण आधी रस्ताच नव्हता, मध्ये पूसला रस्ताच नव्हता. रस्ता इथून तिथून धर्मापुरी किंवा घाटनांदूरपर्यंत झालाय पण मधल्या गावांमध्ये गेलं तर रस्ता नाहीये, PHC नाहीये, प्राथमिकच्या आमच्या सोयी नाही आहेत, आमच्या रक्तलघवी तपासणीच्या सोयी नाही आहेत, आम्हाला तिथे आरोग्य सुविधा मिळत नाही. त्यासाठी वरच्या दवाखान्यात यावं लागतं. वरच्या दवाखान्याची अवस्था काय वेगळं सांगायची गरज नाही. या सगळ्या प्रश्नांमध्ये आमच्या लेकरांचं शिक्षण, आरोग्य आणि सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे. जर त्यामध्ये, मी जर म्हणते हा, जर त्यामध्ये ते जर याच्यासाठी लावलं पाहिजे की गालफाडेजी यांच्यावर सुद्धा जबाबदारी वाढली पाहिजे. जर त्यामध्ये रमेश गालफाडेजी हे ताकदीने हे प्रश्न मांडू शकत असतील तर त्यांनीही पुढे जायला हरकत नाही, त्यांनीही हे नेतृत्व करायला हरकत नाही. आपण त्या पद्धतीने, कारण जो कुणी हे शिवधनुष्य पेलायला तयार असेल, जो कुणी इथे अन्यायाविरोधातली मशाल हातात घ्यायला तयार असेल, त्याच्या मनगटामध्ये ताकद यावी यासाठी ती सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करण्यासाठी म्हणून इथली लेक बहीण म्हणून आणि या संपूर्ण वंचित उपेक्षित समुदायाचं देणं लागतं म्हणून त्या समुदायातली त्या विचारांवर चालणारी लेक बहीण म्हणून ती माझी जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी मी ताकदीने पार पाडेल. परंतु मला रमेश गालफाडेजी आपल्याला सुद्धा सांगायचे की लोकांनी फार हारतुरे घातले, तुम्हाला घोंगडी वगैरे उबदार दिली. ती उबदार घोंगडी याच्यासाठी दिली आहे की हा समाज कुडकुडत नाही राहिला पाहिजे, त्यांच्या डोक्यावर छप्पर आलं पाहिजे, त्यांना काही मिळालं पाहिजे. ते फुलांमध्ये सत्कारापेक्षा सुद्धा त्या फुलातल्या प्रत्येक पाकळीमध्ये लक्ष लक्ष जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदारीचं भान आपल्याला असलं पाहिजे.
ती जबाबदारी पेलण्यासाठी आपण सज्ज राहाल. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या वतीने जे काही अनेक लोक इथून इच्छुक आहेत त्यातले आपणही एक प्रबळ दावेदार आहात याची मला कल्पना आहे. नाही तर तुम्ही म्हणाल ताई मी एवढा मोठा कार्यक्रम घेतला आणि तुम्ही एकदा सुद्धा माझ्याबद्दल कसं बोलला नाहीत. तर मी विसरलेली नाही, माझ्या सगळं लक्षात आहे. मला जे काही माझ्या निदर्शनास येत आहे ते माझ्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी इमानी इतबारे पार पाडणार आहे. पण तितक्याच इमानदारीने तुम्ही सुद्धा तुमच्या लोकांच्या सोबतची नाळ असली पाहिजे. आणि अजून एक राजे हो, मी खूप लोकांना ओळखते बरं का, खूप लोकांना, म्हणजे आरडी जोगदंड पासून तर अगदी कितीतरी नावं घेता येतील, मी अनेकांना ओळखते. त्यामुळे इथं बसलेले चेहरे कोणत्या गावातले आहेत, कोणत्या नात्या गोत्यातले आहेत, आंबुजाचे किती आहेत, बुकराचे किती आहेत, अजून काय मला सगळं कळतंय. मला वाई कळती, वालाटी कळती, सगळं कळतंय. मला भटक्यांमधल्या 40-42 भाषा येतात, मला आरशी पारशी सगळी कळते. पण मी तुम्हाला एक सांगू का, कुठल्याच एका जातीवर कुठलीच निवडणूक लढणं सोपं नसतं. सर्वसमावेशक विचार करावा लागतो आणि सर्वसमावेशक विचार करून सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची प्रक्रिया पार पाडली पाहिजे. सगळ्यांना सोबत जेव्हा आपण घेऊन जातो त्यावेळेला, कारण बाबासाहेब असं म्हणतात, एकाच व्यक्तीने 10 पावलं पुढं चालण्यापेक्षा 10 व्यक्तींनी एक पाऊल पुढं टाकणं म्हणजे खऱ्या अर्थाने समाजवादी व्यवस्थेकडे जाणं असतं. आपल्या सगळ्यांना त्या अनुषंगाने लक्ष शुभेच्छा देते. आणि जर माझ्या बोलण्यातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तसं मी दुखावण्यासारखं काही बोलत नाही, पण काही जणांना खरबुड मरबुड वाटू शकतं. बऱ्याच जणांना असं वाटतंय की माझी भाषा जरा रगेल आहे, तर हो आहे, माझी भाषा रगेलच आहे. माझ्या बोलण्यात प्रचंड रग आहे, कारण माझ्या जगण्यात तेवढी धग आहे. मी धगीचं आयुष्य जगून आली आहे, त्यामुळे मला ती भाषा मांडणं भाग आहे. कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, माझा तसा हेतू नव्हता, पण तरीही वाईट वाटलं असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. माफी बिफी काय आपल्या डिक्शनरीत नाही. मला असंच बोलायचं होतं आणि हेच बोलायचं होतं. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.